लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभा पार पडतात। पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला। सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा पार पडली। यावेळी पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर हल्लाबोल केला। एवढाच नाही तर उद्धव ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींनी नकली शिवसेना असा उल्लेख केला। मोदींच्या या सभेला उद्धव ठाकरेंनी सोलापुरातल्या सभेतून उत्तर दिलं। तसंच इंडिया आघाडी 5 वर्षाला 5 पंतप्रधान देईल। मोदींच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिला। और यहां नकली शिवसेना वाले क्या कहते हैं मालूम है? ये नकली शिवसेना वाले तो कह रहे हैं कि उनके यहां तो पार्टी में पीएम पद के लिए ढेर सारे लोग हैं और उनके एक बड़बोले नेता ने तो कह दिया हम 1 साल में 4 पीएम बनाए तो उसमें भी क्या जाता है। लेकिन उन्हें अब यही एक रास्ता बचा है सत्ता हथियाने का, क्योंकि उन्हें देश नहीं चलाना है, उन्हें आपके भविष्य की चिंता नहीं है, उन्हें तो मलाई खानी है, मलाई। आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवता आहात, नकली शिवसेना म्हणाला, मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे। आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल। तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीचे जे चाललंय की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, ते तुम्हाला कोणी सांगितलं? बरं, बदलायचे की नाही बदलायचे ते आम्ही ठरवू ना, पण पुढची 50 वर्ष मीच एकटा पंतप्रधान पाहिजे, मैं और मेरा परिवार, म्हणजे मी आणि माझी खुर्ची, बाकी कोणीच परिवारामध्ये नाही। ही एकाधिकारशाही आम्ही या देशात चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही। पंतप्रधान मोदींनी कोरोना लस दिली असं पुण्यातील प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्यावरून उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। पाहूया उद्धव ठाकरे काय म्हणाले। पूर्वीच्या महामारी लोकांनी पाहिल्या होत्या, त्या प्रत्येक महामारीमध्ये 30-30 वर्षांनी या देशाला लसी मिळाल्या, कोट्यावधी लोक मेले। अनेक देशांना वाटत होतं आता भारत आमच्या पुढे येऊन हात पसरेल, भारत आम्हाला लसी मागेल आणि मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांना देऊ। लोकांना वाटायचं आता भारताला कोणी वाचवू शकत नाही। त्याच वेळी माननीय मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना तयार केलं आणि मोदीजींनी कोरोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो। म्हणजे जे काय संशोधक आहेत ते काय गवत उपटत बसले होते? हा, मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे, मोदीजींनी लस बनवली। अहो, आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे। महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं। महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।